श्री स्वामी समर्थ. कर्क राशीच्या जातकांनो, या वर्षाची शेवटची अमावास्या तुमच्या आयुष्यात मोठे वादळ आणणार आहे. त्याचसोबत ती एक वरदान पण ठरणार आहे. जर तुम्ही गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर या संकटातून तुम्ही सुखरूप बाहेर पडाल. कधी तुमच्या मनात असा विचार आला आहे का की कॅलेंडरवरील काही तारखा फक्त अंक नसतात, तर ते संपूर्ण विश्वाच्या ऊर्जेचा एक गुपित कोड असतात? 19 डिसेंबरची दर्शवेळा अमावास्या ही अशीच एक भयानक आणि गूढ रात्र असेल. जेव्हा तुमचा स्वामी चंद्र आकाशातून पूर्णपणे अदृश्य होईल, तेव्हा तुमच्या मनावर आणि नशिबावर केवळ अंधाराचे साम्राज्य पसरेल. कर्क राशीच्या जातकांनो, ज्योतिष आणि प्राचीन ग्रंथांनुसार ही अमावास्या नकारात्मक शक्ती आणि छायाग्रह राहू केतूच्या प्रभावाखाली असेल. कल्पना करा, जेव्हा तुमचा रक्षक असलेला चंद्रच हतबल होईल, तेव्हा निसर्गातील अदृश्य शक्ती अधिक तीव्र होतील. हवेत एक अनाकलनीय ताण जाणवेल, ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल आणि शरीरात एक अज्ञात भीतीची लहर उठेल. ही रात्र म्हणजे केवळ ग्रहांची स्थिती नाही, तर ती एका मोठ्या विनाशाची किंवा परिवर्तनाची चाहूल असेल. एक चुकीचा निर्णय किंवा जराशीही निष्काळजीपणा तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडवून आणू शकेल. म्हणूनच कर्क राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून वाचवण्यासाठी असेल. या अमावास्येला तुमच्या आयुष्यात कोणत्या भयंकर घटना घडू शकतील आणि त्यातून सुरक्षित कसे राहायचे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अनिवार्य असेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सुरक्षित आहात, तर सावध व्हा, कारण सर्वात मोठा धोका तोच असतो जो डोळ्यांना दिसत नाही. काय लिहून ठेवले आहे तुमच्या नशिबात या वर्षाच्या शेवटच्या अमावास्येत, आणि पुढील वर्षात तुमची स्थिती काय असेल याचे विस्तृत विवेचन गुरुजींनी सांगितले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कर्क राशीच्या जातकांनो, 19 डिसेंबरच्या या रात्री जेव्हा तुमचा राशीस्वामी चंद्र आकाशातून पूर्णपणे लुप्त होईल, तेव्हा त्याचा सर्वात मोठा आणि भयानक परिणाम तुमच्या संवेदनशील मनावर होणार आहे. चंद्र हा तुमच्या भावनांचा आणि मानसिक शक्तीचा आधार असतो, आणि त्याचेच अस्तित्व धोक्यात आल्यामुळे तुमच्या मनात विचारांचे प्रचंड काहूर माजेल. ज्या गोष्टींवर तुमचा गाढा विश्वास होता, त्याबद्दल अचानक शंका निर्माण होईल. ही अमावास्या तुमच्या आतल्या भीतीला जागे करेल, ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत होण्याची दाट शक्यता असेल. कर्क राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा कर्क राशीचा स्वामी अदृश्य असतो, तेव्हा तुमच्यातील अंतर्ज्ञान शक्ती विस्कळीत होते. यामुळे तुम्ही वास्तवापेक्षा कल्पनेतील संकटांना जास्त घाबरू लागाल. जुन्या वाईट आठवणी आणि भूतकाळातील जखमा या रात्री पुन्हा ताज्या होतील, ज्यामुळे तुम्हाला रात्रीची झोप मिळणे कठीण होईल. राहूची वक्रदृष्टी तुमच्या कल्पनाशक्तीवर असा काही ताबा मिळवेल की तुम्हाला स्वतःच्याच सावलीची भीती वाटू लागेल. हा केवळ मनाचा खेळ नसेल, तर ती ग्रहांची तुमच्यावर होणारी एक प्रकारची मानसिक स्वारी असेल. कर्क राशीच्या जातकांनो, या रात्री तुमचे चित्त थाऱ्यावर नसेल आणि एक अनाकलनीय अस्वस्थता तुम्हाला ग्रासून टाकेल. गुरुजी सांगतात की अमावास्येच्या या काळात तुम्ही घेतलेले भावनिक निर्णय तुमच्या भविष्यात मोठे संकट उभे करू शकतात. तुमचे अतिहळवेपण या रात्री तुमचे सर्वात मोठे शत्रू ठरेल. तुम्ही कोणाशी तरी विनाकारण वाद घालू शकता किंवा स्वतःला कोशात ओढून घेऊ शकता. हे मानसिक वादळ शांत करण्यासाठी तुम्हाला कमालीच्या धैर्याची गरज भासेल. अन्यथा या एका रात्रीचा परिणाम तुमच्या येणाऱ्या संपूर्ण वर्षावर नकारात्मकतेने होऊ शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, या अमावास्येच्या गडद अंधारात पहिली मोठी आपत्ती कोसळेल, ती म्हणजे आर्थिक फसवणूक. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला आहे, तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंबीर खुपसण्याची शक्यता निर्माण होईल. राहूच्या प्रभावामुळे तुमच्या बुद्धीवर असा काही पडदा पडेल की तुम्हाला समोर दिसणारा तोटाही फायद्यासारखा वाटेल. तुम्ही जर या काळात गुंतवणुकीचा किंवा कोणाला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल, तर सावध व्हा. तुमचे कष्टाचे पैसे कायमचे बुडण्याचे हे एक मोठे कारस्थान असेल. कर्क राशीच्या जातकांनो, दुसरा मोठा धोका तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात दबा धरून बसलेला असेल. तुमचे गुप्त शत्रू जो आतापर्यंत शांत होते, ते या अमावास्येच्या रात्री सक्रिय होतील. तुमच्या विरोधात षडयंत्र रचले जाईल, ज्यामुळे तुमची प्रतिमा डागाळली जाऊ शकते. तुम्ही न केलेल्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल किंवा वरिष्ठ तुमच्यावर अचानक नाराज होतील. ही अमावास्या तुमच्या करिअरचा पाया डळमळीत करण्यासाठी आलेली एक नैसर्गिक चाचणी असेल, जिथे तुमचा संयम सुटला तर तुमचे मोठे नुकसान निश्चित असेल. कर्क राशीच्या जातकांनो, तिसरा भयंकर धोका म्हणजे कागदपत्रांची अफरातफर किंवा कायदेशीर कटकटी. या काळात तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कागदावर सही केली तर त्यातील एखादी छोटी चूक तुमच्यासाठी कोर्ट कचेरीचे दरवाजे उघडू शकेल.
मंगळ आणि राहूचा कर्क राशीवर असलेला विचित्र प्रभाव तुम्हाला घाईघाईने निर्णय घ्यायला लावेल आणि हीच घाई संकटाचे मूळ बनेल. गुरुजी सांगतात की या अमावास्येच्या काळात तुम्ही आहे त्यात समाधान मानले नाही आणि अधिकच्या लोभापायी धावलात तर नशिबाचे चक्र तुमच्या विरोधात फिरून तुम्हाला कंगाल करायलाही मागेपुढे पाहणार नाही. कर्क राशीच्या जातकांनो, या अमावास्येच्या छायेत तुमची सर्वात मोठी आणि वेदनादायक परीक्षा तुमच्या नात्यांच्या बाबत असेल. तुम्ही मुळातच अत्यंत भावनाप्रधान आहात, पण याच रात्री तुमच्या भावनांची क्रूर थट्टा केली जाईल. ग्रहस्थिती अशी भयावह असेल की तुमच्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती, मग तो तुमचा जोडीदार असो वा जिवलग मित्र, तुमच्याशी अनपेक्षितपणे वागायला लागेल. विनाकारण सुरू झालेले छोटेसे मतभेद पाहता पाहता एका मोठ्या वादात रूपांतरित होतील आणि वर्षानुवर्षांचा विश्वास एका क्षणात धुळीला मिळू शकेल. कर्क राशीच्या जातकांनो, अमावस्येचा हा गडद अंधार तुमच्या घराच्या सुखाला आणि शांततेला ग्रहण लावेल. कौटुंबिक संपत्ती किंवा जुन्या वादांवरून घरात अचानक कलह निर्माण होतील. ज्या घराला तुम्ही स्वर्ग मानत होता तिथेच तुम्हाला परकेपणा जाणवेल. राहूच्या प्रभावामुळे तुमच्या घरातील लोकांच्या मनात तुमच्याबद्दल संशय निर्माण होईल किंवा तुम्ही कोणाच्या तरी शब्दाला लागून स्वतःच्याच माणसांशी शत्रुत्व पत्कराल. हे केवळ ग्रहमान असेल, पण जर तुम्ही या रात्री रागावर ताबा मिळवला नाही तर रक्ताची नाती कायमची दुरावण्याचे संकट तुमच्या उंबरठ्यावर उभे असेल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी अत्यंत गंभीर इशारा देत आहेत की या काळात तुमच्या जोडीदाराच्या चारित्र्यावर किंवा निष्ठेवर शंका घेणे तुम्हाला महागात पडू शकेल. तुमच्या मनात कोणीतरी विष कालवण्याचे काम करेल आणि तुम्ही त्या षडयंत्राचे शिकार व्हाल. या रात्री शब्दांचा वापर अत्यंत विचारपूर्वक करावा लागेल, कारण तुमच्या मुखातून निघालेले एकही कटू वाक्य नात्यातील ओलावा कायमचा संपवून टाकेल. जर तुम्हाला हे नात्यांचे वादळ रोखायचे असेल तर या अमावस्येच्या रात्री मौन हेच तुमचे एकमेव संरक्षण कवच असेल, अन्यथा न भरून येणारे भावनिक नुकसान तुमचे नशीब बदलेल. पण लक्षात घ्या कर्क राशीच्या जातकांनो, 19 डिसेंबरच्या अमावस्येच्या वादळानंतर आणि 23 डिसेंबरच्या विनायक चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर कर्क राशीच्या जातकांसाठी नशिबाची दारे कशी उघडणार आहेत. तुमच्या आयुष्यात 3 घटना अशा घडतील त्याने तुमचे नशीब पलटणार आहे. जसे की पहिली चमत्कारिक घटना. 19 डिसेंबरच्या अमावस्येचा जो मानसिक ताण आणि भीती तुमच्या मनावर होती ती 23 डिसेंबरच्या विनायक चतुर्थीला पूर्णपणे मावळेल. कर्क राशीचा स्वामी चंद्र हा गणपती बाप्पाच्या मस्तकावर विराजमान असतो, त्यामुळे या दिवशी बाप्पाची विशेष कृपा तुमच्यावर राहील. तुमच्या मनात जे विचारांचे काहूर माजले होते ते शांत होऊन तिथे एका नवीन आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. या काळात तुमच्या निर्णय क्षमतेत कमालीची वाढ होईल. गेल्या काही दिवसांपासून जे गोंधळलेले मन होते त्याला आता योग्य दिशा मिळेल. करिअर, शिक्षण किंवा कुटुंबाबाबत घेतलेले तुमचे निर्णय अत्यंत अचूक ठरतील. विनायक चतुर्थीचा मुहूर्त तुमच्या बुद्धीला चालना देणारा ठरेल, ज्यामुळे तुम्ही कठीण प्रसंगांतूनही अत्यंत हुशारीने मार्ग काढाल आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण कराल. तुमच्या मार्गातील सर्व अडथळे आता विघ्नहर्ता दूर करेल. सरकारी कामे, कोर्ट कचेरीचे विषय किंवा बँकेचे व्यवहार जे अनेक दिवसांपासून रखडले होते ते या चतुर्थीनंतर अत्यंत गतीने पूर्ण होतील. तुमच्यातील हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागृत होईल, ज्यामुळे तुम्ही नवीन आव्हानांना भिडण्यासाठी पूर्णपणे सज्ज व्हाल. ही चतुर्थी तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेचा नाश करून यशाचे नवीन दार उघडेल. अमावस्येचा कठीण काळ संपल्यानंतर जशी चंद्राची कला वाढायला लागेल तसतशी तुमची आर्थिक स्थिती उंचावेल. हा काळ कर्क राशीसाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे. लक्ष्मी योगाच्या प्रभावामुळे तुमच्या तिजोरीतील रिकामेपणा दूर होईल. ज्या कामात तुम्ही हात घालताल तिथे यशाची शाश्वती मिळेल आणि पैशांची कमतरता भासणार नाही. आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला अचानक धनप्राप्तीचे योग जुळून येत आहेत. विनायक चतुर्थीनंतर तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून, वडिलोपार्जित संपत्तीतून किंवा अडकलेल्या पैशातून मोठा लाभ होईल. व्यावसायिक जातकांसाठी हा काळ प्रगतीचा असेल. नवीन ग्राहक किंवा मोठ्या ऑर्डर मिळतील, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार करणे सोपे होईल. नवीन भागीदारी करण्यासाठी देखील हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा असेल. तुमच्या कामाची दखल वरिष्ठ स्तरावर घेतली जाईल आणि तुम्हाला हवी असलेली पदोन्नती किंवा पगारात वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू जे तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत होते ते आता तुमच्या प्रगतीसमोर हतबल होतील. आर्थिक विवंचना संपून बचतीचे नवीन आणि शाश्वत मार्ग तुम्हाला सापडतील. अमावस्येच्या रात्री जो कलह किंवा नातेसंबंधात भीती निर्माण झाली होती
त्याचे रूपांतर आता अतोनात प्रेम आणि शांततेत होईल. नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी कर्क राशीच्या घरात आनंदाचे तोरण बांधले जाईल. जोडीदारासोबतचे सर्व गैरसमज मिटतील आणि नात्यात एक नवीन गोडवा निर्माण होईल. विनायक चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरात धार्मिक कार्य किंवा आनंदाचे सोहळे संपन्न होतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि रक्ताच्या नात्यांमधील दुरावा संपून एकोपा वाढेल. ज्या जातकांना संतती सुखाची दीर्घकाळापासून प्रतीक्षा आहे त्यांच्या घरात आनंदाची बातमी येईल. तसेच विवाहिच्छुकांसाठी विनायक चतुर्थीनंतर अत्यंत योग्य आणि मनासारख्या स्थळांचे प्रस्ताव येतील, जे भविष्यात तुमच्या सुखाचे आणि समृद्धीचे आधारस्तंभ ठरतील. आरोग्याच्या बाबतीतही हा काळ वरदान ठरेल. अमावस्येला जाणवणारी शारीरिक अस्वस्थता आणि मानसिक दडपण दूर होऊन तुम्हाला कमालीचे ताजेतवाने वाटू लागेल. तुमची आभा ऑरा प्रबळ झाल्यामुळे तुम्ही बाहेरील नकारात्मकतेपासून सुरक्षित राहाल. एकंदरीत हा काळ तुमच्या आयुष्यात केवळ भौतिक सुखच नाही तर आत्मिक समाधानही घेऊन येईल. कर्क राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की अमावस्येचा तो काळ केवळ एक परीक्षा होती ज्यातून तुम्ही आता सोन्यासारखे तावून सुलाखून बाहेर पडला आहात. विनायक चतुर्थीचा हा उदय तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळ्यांचा अंत करणारा आणि यशाची नवीन पहाट घेऊन येणारा ठरेल. आता वेळ आली आहे तुमच्या कष्टांचे फळ मिळवण्याची आणि जगाला आपली खरी ताकद दाखवण्याची. तुमच्यावर गणपती बाप्पाचा आणि महादेवाचा वरदहस्त आहे, त्यामुळे घाबरण्याचे आता काहीच कारण नाही. तुमचा आत्मविश्वास हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांतीचा वर्षाव होईल. सकारात्मक विचारांची साथ सोडू नका, कारण तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवणार आहेत. तुम्ही एक विजेते आहात आणि हे ब्रह्मांड तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सज्ज झाले आहे. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण आणि सकारात्मक प्रवास आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, गणपती बाप्पा मोरया. माझा विजय निश्चित आहे. तुमची ही एक सकारात्मक कमेंट तुमच्या आयुष्यात ऊर्जेचे नवीन स्रोत निर्माण करेल. आपल्या नशिबाचे असेच अचूक आणि प्रेरणादायी संकेत दररोज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. मंगलमूर्ती मोरया. तुमचा येणारा काळ सुखमय जावो.